एकेकाळी एका महान राज्यात 12 सुंदर राजकन्या राहत होत्या. या प्रत्येक राजकन्येला नाचायला खूप आवडायचं. एके दिवशी सर्वात धाकटी राजकन्या राजवाड्याच्या खिडकीतून बाहेर पाहत असताना तिला बागेतल्या विहिरीत लाल दिवा चमकताना दिसला. ती कोणालाही न सांगता विहिरीकडे गेली. तिने आत पाहिले तेव्हा तिला प्रकाशाशिवाय काही दिसलं नाही. म्हणून तिने बादलीने प्रकाश पकडला आणि स्वतःकडे ओढला. हे काय आहे? बादलीच्या आत चमकदार लाल बुटांची एक जोडी होती. लहान राजकन्येने बूट घातले त्या क्षणी ती बागेत अतिशय सुंदर नाच करू लागली. वा, हे बूट जादूचे आहेत. मी किती सुंदर नाचते. अचानक एक छोटी परी दिसली. ती राजकुमारीला म्हणाली, प्रामाणिक रहा आणि बूट वाटून घे, नाहीतर तुला जादूची किंमत मोजावी लागेल. आणि ती गायब झाली. छोट्या राजकुमारीने परीच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही आणि तिच्या बहिणींना शूज बद्दल सांगितलंच नाही. दुसऱ्या दिवशी एक भव्य बॉल आयोजित करण्यात आला. छोट्या राजकुमारीने जादूचे बूट घातले आणि बॉलकडे गेली. सर्वजण तिचे सुंदर नृत्य कौतुकाने पाहत होते. मधल्या राजकुमारीने उत्सुकतेने विचारलं, काय ग, तुला आधी इतकं चांगलं नाचता येत नव्हतं, आता हे बूट कुठून आले? लहान राजकुमारी म्हणाली की ती नेहमीच असं नाचते आणि खोटं बोलली की तिच्या वडिलांनी तिला बूट भेट म्हणून दिलेत. अचानक बूट थांबले आणि राजकुमारी जोरात जमिनीवर पडली. अरे, काय झालं? लहान राजकुमारीने घाईघाईने तिचे बूट काढले आणि तिच्या खोलीत धावत गेली. सर्वजण उत्सुकतेने पाहू लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या बहिणींनी लहान राजकुमारीला बुटांबद्दल विचारलं. आम्हाला खूप बूट आवडलेत, आम्ही घालू शकतो का? पण त्यावेळी राजकुमारीने सांगितलं की तिचे बूट हरवलेत. तिच्या बहिणींना समजलं की ती छोटी राजकुमारी खोटे बोलते. लहान राजकुमारीने तिच्या मोठ्या बहिणींपासून लपून पुन्हा बूट घालण्याचा प्रयत्न केला, पण नाचण्याऐवजी बुटांनी तिला जंगलातील एका जुन्या झोपडीत खेचलं. वाचवा! लहान राजकुमारी तिच्या बुटांमुळे झोपडीत फिरत असताना ती एका मोठ्या कोळ्याच्या जाळ्यात अडकली आणि तिने काहीही केलं तरी ती सुटू शकली नाही. मदत करा, कुणीतरी मला वाचवा! दुसरीकडे सर्व राजकन्या त्या लहान राजकुमारी बद्दल उत्सुक होत्या, जी तासनतास दिसली नव्हती. त्या राजकुमारीला सर्वत्र शोधण्यासाठी गेल्या. शेवटी मोठी राजकुमारी एका झोपडी जवळून जात असताना तिला त्याच्या बहिणीचं रडणं ऐकू आलं. जेव्हा ती झोपडीत शिरली तेव्हा तिला ती छोटी राजकुमारी कोळ्याच्या जाळ्यात अडकलेली दिसली. तिने एका बाजूने जाळं ओढलं आणि दुसऱ्या बाजूने पसरवलं. राजकुमारीचं लक्ष तिने घातलेल्या लाल बुटांकडे गेलं. ज्यावेळेस तिने ते बूट बाहेर काढले, जाळं स्वतःहून गायब झालं. छोट्या राजकुमारीने तिच्या बहिणीला मिठी मारून तिचे आभार मानले. मला माहितीये, हे सर्व माझ्यासोबत घडलं कारण मी माझे बूट कोणालाच दिले नाहीत. तिची बहीण म्हणाली की स्वार्थ ही खूप वाईट गोष्ट आहे आणि तिने तिच्या सर्व बहिणींची माफी मागितली पाहिजे. राजकन्या त्यांच्या राजवाड्यात निघाल्या. छोट्या राजकुमारीने पश्चात्तापाने तिच्या सर्व बहिणींची माफी मागितली. महत्वाची गोष्ट म्हणजे तुला तुझी चूक समजली. अशा प्रकारे सर्व राजकन्यांना बुटांची जादू आणि वाटून घेण्याची शक्ती कळली आणि जादूच्या बुटांनी प्रत्येक पार्टीत त्या आलटून पालटून नाचल्या. ज्या राजकुमारीने वाटून घेण्याचा निर्णय घेतला तिची कहाणी राज्यात पिढ्यानपिढ्या सांगितली जाते. बाबा